थांबा थांबा थांब 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 चलो चलो निघाले. शाबाश 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 होय. नवीन आहे का रायगडच्या पायथ्याशी, जसं मी तुम्हाला मागाशी बोललो. आणि मग आम्ही उद्या सकाळी तिथून जाणार. तर बसमध्ये काय धमाल मस्ती होत असेल ते मी पूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर लोक किती एक्साइटेड आहेत बघा. जय शिवराय मित्रांनो, UK राईड्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो रायगड किल्ल्याचा आहे. तर रायगडला जाताना आम्ही काय काय धमाल केली हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा पहिला व्हिडिओ आहे या किल्ल्याच्या मोहिमेचा. तर मंडळी, व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढे भेटू आपण व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहा. गुड इव्हनिंग मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि एवढं सगळं बॅग वगैरे बघून मला प्रश्न पडला असेल की हा नेमका जातोय कुठे. तर आज मी निघालोय ते रायगडसाठी. आज रात्रीची आमची ट्रिप आहे ती रायगडसाठीची आहे. चला तर मी आता ग्राउंडला पोहोचलोय. पुढे आपण बाहेर गेल्यावरती मी तुमच्याशी पोहोचतो आता. आपली बस येणार आहे ती आता कोळगाववरून. आणि तोपर्यंत मी म्हटलं मस्तपैकी उसाचा ज्यूस घेऊ. आता संध्याकाळचे 6 वाजलेत खरं तर बस येईपर्यंत अजून एक 15-20 मिनटं जातील. तोपर्यंत म्हटलं एक मस्त उसाचा ज्यूस घेऊन घेऊ. तर ऑलरेडी एक फ्रेंड माझा येतोय, तो पण इथेच येईल आणि बस पण इथेच येईल. तो येईल कळंबोलीवरून आणि बस येईल पोळवरून. तोपर्यंत आपण ज्यूस एन्जॉय करू. मित्रांनो, आपली बस फायनली आली असं वाटतंय मला. ट्रॅव्हल्स आलेली आहे. जय बजरंग ट्रॅव्हल्स. ओ माय गॉड. तर ही आपली बस आहे आपलंच. तर मंडळी बघा बरीच जमले. गावा क्रमांक तोडेल काय करू आम्ही सांगता येणार नाही. अरे तू आलास का? हाय कर. आपले छोटे युट्यूबर
जागा बघतो मागे. चला. तर मित्रांनो फायनली आपण बस मध्ये बसलोय. आपला प्रवास आता करंजड्यावरून चालू झालाय. तर मी तुम्हाला एक बसचा एक रिव्ह्यू दाखवतो छोटासा. तर ही अशी काही आपली बस आहे. पब्लिक बघा बस मध्ये किती आहे. फुल खचाखच भरली. अजून एक 5-6 पब्लिक आल्यानंतर बस आपली रेग्युलर चालू होईल. रेग्युलर सुटेल. तर हा माझा मित्र शंतनू. तर अजून पुढे बरेच मित्र बसलेले आहेत. तर हा माझ्या व्हिडिओ मध्ये रेग्युलर असतो. तुम्ही बघितला असेल प्रबळगडच्या व्हिडिओ मध्ये. तर आमच्या दोघांची ही नाईट वाली पहिली ट्रिप आहे. तर शंतनू काय वाटतंय, कसं वाटतंय तुला? आता ऍक्च्युली जो ट्रेकिंग आपण करतोय तर तो लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी नाईट ट्रेक करतोय. तर ते आता अनुभव कसा असेल तो आता आपण बघूयाच कसा येतो ते. तर आता ही आमच्या दोघांची पहिली नाईट ट्रेक आहे. ऍक्च्युली नाईट ट्रेक नाही म्हणता येणार. तर हा नाईटला स्टे असेल रायगडच्या पायथ्याशी, जसं मी तुम्हाला मागाशी बोललो. आणि मग आम्ही उद्या सकाळी तिथून जाणार. तर बसमध्ये काय धमाल मस्ती होत असेल ते मी पूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर लोक किती एक्साइटेड आहेत बघा. हे बघा, ही अशी मजा मस्ती चालूच राहील. तर हे समोर आहेत ते गणेश. तर यांनीच आमचा संपर्क केला या ग्रुपशी. चला आपण ह्या प्रवासामध्ये कंटिन्यू राहू. मंडळी आता रात्रीचे 9:30 वाजले आणि बस आपली आहे ती जेवायला थांबले. तर हे जे सर आहेत ते मेन सर आहेत. जेवायला थांबले बस पेट्रोल पंपवर. भारत पेट्रोलियमचा CNG पेट्रोल पंप आहे प्लस पेट्रोल. तर आता इथे जेवण करू आपण आणि पुढचा प्रवास चालू करू. तत्पूर्वी तुम्ही जे व्हिडिओ बघितले आता कशा वाटल्या तुम्हाला ते सांगा. ही अशी काही आपली बस आहे. ट्रॅव्हल्स विथ द स्टार. हा तर ही अशी बस बघा आपली आहे. आणि इथं आता पूर्ण जेवणाचं सामान म्हणजे जेवण डबे आणलेत आम्ही. नाही व्हेज आलो हा मस्त कांदे फोडू. चिली खाली काय प्लास्टिक पनीर आहे का? हो ते आहे पनीर मशरूम आणि सोयाबीन. चपाती घे तुला. चपाती
चपाती घे. हा राहू दे, मी घेतो एक नाही. मस्तपैकी चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी आणली, पाव विथ कांदा. आपला आता घरचा मेनू आहे, बाकी आपण उद्या बघू. एकंदरीत खूप मस्त चटणी आहे. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपलं जेवण झालंय करून आणि आता परत पुढच्या प्रवासाला आपण निघतोय. तर पाठीमागे बघा अजून काही मंडळी जेवण आटपत आहेत. आपलं जेवण झालं मस्तपैकी मित्राने चपातीसोबत शेंगदाण्याच्या कुटाची चटणी आणली होती मसालेदार, आणि दुसऱ्या मित्राने पनीर चिल्ली बनवून आणली होती, प्लस सोयाबीन आणि बरंच काय काय होतं. तर चला मग आता आपण बसमध्ये बसू आणि पुढचा प्रवास चालू करू. तर आतापर्यंत खूप मजा आली, गाणी मस्ती धमाल सुरूच होती, ते तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. आपली आता इथे रेडी आहे. तर इथून फक्त आता 40 किलोमीटर राहिलंय. तर 40 किलोमीटरचा पल्ला पार झाल्यानंतर आपण रायगडच्या पायथ्याशी पोहोचू आणि मग हा व्हिडिओ मी एंड करेन आणि उद्यासाठी नवीन व्हिडिओ बनवेन. चला. तर मित्रांनो, आत्ता आपण लोणेरे, तर मित्रांनो आत्ता आपण ओलाडच्या पुढे आहे. ड्रायव्हर काका आहे, म्हटलं जरा थोडं पुढे बसू आणि थोडा रस्त्याचा व्ह्यू बघू. रस्ता बघा किती भारी बनवलाय. मागे थोडा खडकाळ होता, पाठीमागे मस्त. तर मित्रांनो, इथून आपण आता आतमध्ये रायगडला जाण्यासाठी निघालो आहे. हायवे सोडून महाडच्या आधी थोडं रायगडसाठी आपण लेफ्ट घेतला आहे. घाट सेक्शन सुरू झालं आहे रायगडचा. आता घाट बघा, रात्रीचा प्रवास चालला आहे आपला आणि रात्रीचा कसा घाट दिसतोय बघा. आणि ड्रायव्हर काका किती भारीमध्ये का.
येऊ दे येऊ दे येऊ दे. बसा 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 येऊ दे जाऊ दे घ्या मारा. किती बेकार टर्न आहे बघा जागा. उतरायचं नाही 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 जाऊ दे जाईल जाऊ दे जाईल जाईल जाऊ जाऊ दे जाऊ दे जाईल जाईल. अजून एक टन आहे पुढे तसा लांबूनच घे. हा एक टन आहे लांबूनच घे. जाऊ दे जाईल. एक मिनिट तुम्ही आतो एक मिनिट आतो. हे माग जाऊ दे माग थोडी जाऊ दे माग जाऊ दे माग बस मार कुठे लावू का. थांब रे थांब विचार बस बस बोलते लावला. थांबा थांबा थांब थांब थांब. लावते आता चलो चलो निघाले. शाबाश 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 होय. जाऊ दे नवीन आहे का. बस नवीन ड्रायव्हर नवीन. चला चला तो ड्रायव्हर आहे त्या नंबरचा. चला चला मला उतरलेला आहे चालत 60 किलो तरी कमी होईल. स्पेशल मध्ये ठेवा गाडी. लांब आहे ना म्हणून लांबून घेतात. दगड काढली का ती तर तुम्ही बघितलं असेल किती भयानक टर्न होता आणि गाडी वळता वळत नव्हती. सो गाडी पुढे घ्यावी लागली. किती भयानक रस्ता आहे तुम्ही बघितलं. चला पुन्हा आपला प्रवास सुरूपणे चालू झालेला आहे. आता आपण भेटू डायरेक्ट रायगडच्या पायथ्याशी म्हणजेच पाचाड मार्ग. आलू आता पायथ्याशी जवळजवळ हे दोनच टन डेंजर आहे. हा आता नाही पुढं आता भरलाय. आता छोटा आहे. आता गाड्या येणार नाही लोक. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला. तर आता सगळी बस खाली तर मंडळी आपण इथे उतरलोय समर्थ निवासमध्ये. हे बघा समोर समर्थ निवास आहे. इथे आपली आजची रात्रीची झोपण्याची सोय केलेली आहे. तर आता आपल्याला झोपण्यासाठी जागा बघावी लागेल आधी. तर आपण जागा शोधू आणि बघू. तेच ते काय आहे ते कॉलनी रूम आहे का. तर आत्ता आम्ही
दुसऱ्या हॉलकडे चाललो आहे. इथे सगळ्यांना जागा नाही होऊ शकत म्हणून आम्ही दुसरीकडे चाललो आहे. तर चालतो पुढं जाऊ. हे समोरचा का? पुढून आतमध्ये आहे का? बरं. मंडळी फायनली आम्ही पाचाडमध्ये पोहोचलोय, किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड खिंडेत. तर इथे आमची राहायची सोय झालेली आहे आणि इथून आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत. तर असा काही हा हॉल आहे, तर इथे आमची झोपायची सोय आहे. तर चला मग आता आम्ही आराम करतो आणि उद्या सकाळी आपल्या मोहिमेला सुरुवात होईल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू आता उद्या सकाळी. तोपर्यंत धन्यवाद.